सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। HMPVच्या संसर्ग पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना आवाहन केले की नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता खबरदारी घ्यावी। तसेच हा विषाणू कोरोनाप्रमाणे धोकादायक नाही, मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगावी। चर्चेत आलेला जो संसर्ग आजार आहे HMPV म्हणजे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस, याच्याविषयी एक सध्या भीतीचं जे घबराटीचं वातावरण जनतेमध्ये आहे ते दूर करण्यासाठी आम्ही हे प्रेस घेत आहे की हा जो आजार आहे HMPV हा व्हायरसमुळे जो श्वसनाचा जो आजार होतो त्या आजाराची लक्षणे ही सौम्य आहेत। तो सामान्यतः हवेमध्ये होताच, पूर्वीपासून होताच। त्याचे रुग्ण भारतामध्ये आढळलेले आहेत 6 ते 7। त्याच्याप्रमाणे ह्या व्हायरसमुळे होणारा जो आजार आहे श्वसन मार्गाचा तो सौम्य स्वरूपात आहे। त्याच्यामुळे जनतेने घाबरून जायचं नक्कीच कारण नाही, पण त्याचबरोबर खबरदारी घेणं पण गरजेचं आहे। खबरदारी म्हणजे ते जसं आपण कोविडमध्ये घेत होतो त्याचप्रमाणे त्याच्यासारखंच आपल्याला हस्तांदोलन करणे, गर्दीच्या ठिकाण टाळणे, हात स्वच्छ धुणे, त्याचबरोबर जे कोमॉर्बिड पेशंट्स आहेत म्हणजे ज्यांना हायपरटेन्शन, डायबिटीस, कॅन्सर आहे अशा रुग्णांनी जास्त काळजी घेणे। त्याचबरोबर ज्यांचं वय 5 वर्षाच्या आत आहे अशा बालकांच्या पालकांनी पण काळजी घेणे। व मी आमदार नितेश राणे यांच्यातर्फे तसेच कलेक्टर सर अनिल पाटील, CEO सर मकरंद देशमुख सर, मी स्वतः DHO मॅडम असं आवाहन करतो की या आजारामुळे घाबरून जायची गरज नाहीये, पण सतर्कतेची पण गरज आहे। त्याचबरोबर की त्यांनी खबरदारी पण घ्यायला पाहिजे। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।